हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे? सध्या आपण आहोत जेन्सन ॲडव्हेंचर गिअर्स शॉप ठाणेमध्ये. तर आपल्याला एक टेंट घ्यायचं आहे 4 पर्सन, त्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत. आणि हे शॉप खूप फेमस आहे ठाण्यामध्ये. तर आपल्याला त्याचे ओनर जय, हाय कसं? हॅलो सर, नमस्कार. तर आपल्याला इकडे जे काय गिअर्स आहेत किंवा टेंट वगैरे आहेत त्याची माहिती आपल्याला देणार आहेत. तर आपण यांच्याकडून माहिती घेऊया. ठीक आहे सर, चालू करूया. ओके. आपल्याकडे ॲक्च्युली कॅम्पिंगचे खूप सारे गिअर्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता की आपल्याकडे कॅम्पिंगचे टेंट्स अवेलेबल आहे, चेंजिंग टेंट्स आहे. आपल्याकडे कॅम्पिंगचे टेंट्समध्ये पण म्हणजे असे बेसिक वॉटरप्रूफ, सेमी वॉटरप्रूफ अशी खूप सारी व्हरायटीज आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे चेंजिंग टेंट झाले, आपल्याकडे चेअर्स, टेबल, स्टोव, म्हणजे कॅम्पिंगचे तुम्ही A to Z जे पण वस्तू लागते ते सगळे आपल्याकडे तुम्हाला भेटेल. तर तुम्ही स्टोअरला व्हिजिट करू शकता आणि आपण आता एक एक करून बघूया सगळे प्रोडक्ट्स. येस, तर तुम्ही बघू शकता हा कॅम्पिंगचा एक बेसिक टेंट आहे, 4 पर्सन टेंट. यामध्ये तुम्ही बघू शकता की 2 ते 3 लोक एकदम कम्फर्टेबली विथ लगेज राहू शकतात यामध्ये. आणि हा बेसिक आहे, म्हणजे पावसात नाही चालणार, पण समरसाठी आणि विंटरसाठी मस्त आहे. एकदम रिझनेबल प्राइस आणि गुड क्वालिटी प्रोडक्ट. तसं प्राइस सांगायची काय आहे? 4 पर्सन हा 1300 आहे. 1300? येस, 1300. ओके. आणि याच्यात कलर ऑप्शन्स अजून आहेत ना? यामध्ये खूप सगळं मल्टी कलर्स येतात. म्हणजे हा ब्लू ग्रीन झाला, यामध्ये असं आहे आपल्याकडे ऑरेंज ग्रीन, रेड ब्ल्यू, सगळं मिक्स कलर येतात. जेव्हापर्यंत तो पूर्ण टेंट ओपन नाही केला त्यापर्यंत टेंट कलर समजणार नाही, समजत नाही आहे ना. त्यामुळे माझं पण कन्फ्युजन झालंय कोणता घ्यावा. एकदम बघून बघा, तुम्ही काय प्रॉब्लेम नाही, ते समजून जाईल. ऑरेंज वगैरे ब्राईट चांगले वाटतात तसं. आणि हा वॉटरप्रूफ नाही आहे ना? नाही, हे वॉटरप्रूफ नाही आहे. आणि तुमच्याकडे वॉटरप्रूफ पण आहे? पण आहे. एक वॉटरप्रूफ दिखावा. वॉटरप्रूफ टेंट्स म्हणजे काय, ते हिमालयात वगैरे जातात त्याच्यासाठी ते उपयोगाचे आहे, एक्सपिडिशनसाठी वगैरे. किंवा तुम्ही पावसात जर कॅम्पिंग करत असतात, पण याची रेंज थोडी हाय रेंज. आता हे 2X म्हणजे यामध्ये 3 लोक राहू शकतात. पण हा फुल्ली वॉटरप्रूफ आणि स्नोप्रूफ टेंट आहे. 3000 mm याची कॅपॅसिटी आहे वॉटर कॉलम. आणि हा टेंट तुम्हाला पडतो अंदाज 5000 रुपीज. 5000? येस, 2X. म्हणजे जर पॉकेट फ्रेंडली रिजनेबल रेंजमध्ये पाहिजे तर हे आपले बेसिक टेंट चांगले आहे. तर तुम्हाला प्रॉपर एक चांगलं इन्व्हेस्टमेंट करायचं लॉंग टर्मसाठी तर हे टेंट्स पण मस्त आहे. आणि याच्यामधली पण एक रेंज आहे, एक मोठी दिखावणार सेमी वॉटरप्रूफ. अजून एक टेंट आहे अशी. तर आपल्याकडे भरपूर रेंजेस आहे, म्हणजे 1100 पासून आपल्याकडे 40,000 पर्यंत टेंटची रेंज आहे. 40,000? हे बघा, हे सगळे टेंट्स पण आपल्याकडे रेडी आहे. हे टेंटमध्ये एक नवीन प्रकार आला आहे. हे सेमी वॉटरप्रूफ टेंट्स आहे. म्हणजे मेन काय असतं, टेंटवर तुम्ही कुठेही लावला ग्राउंडवर तर खालून पाणी इमिजिएटली येतं. जर विंटर्समध्ये पण जर कॅम्पिंग करतात तुम्ही, माती वगैरे काय ओली आहे किंवा ड्यू आहे तर खालून एकदम लगेच येतं. तर त्यामुळे आम्ही हे सेमी वॉटरप्रूफ टेंट एक डेव्हलप केलं आहे. हे तुम्ही बघणार ना, तर हे पण रिजनेबल प्राइस आहे खूप. आणि याची ग्राउंड शीट जी आहे ना, ही बघा, की अल्युमिनाइज ग्राउंड शीट आहे. ते खालून ॲटलिस्ट पाणी येणार नाही. वरून हे फॅब्रिक यासारखंच आहे, जास्त डिफरन्स नाही. पण मेन डिफरन्स जे आहे ते खालचा डिफरन्स आहे. ते याची किती पर्सन आहे? ते हा 2 पर्सन आहे. 2 पर्सन? हा, याची प्राइस 1500 आहे. आणि यामध्ये 4 पर्सन, यामध्ये 2 साईज आहेत, 2 आणि 4. 2 पर्सन 1500 आणि 4 पर्सन 1900. ओके. मित्रांनो, हा एक सेमी वॉटरप्रूफ म्हणजे बेस वॉटरप्रूफ आहे. याचा टेंट आपल्याला खोलून दाखवलेला आहे. याचा कलर बघा, खूप छान वाटलाय मला.
आता स्लीपिंग बॅगमध्ये पण आपल्याकडे खूप सारी व्हरायटीज आहे. म्हणजे हे झाला मम्मी शेप अल्ट्रालाइट स्लीपिंग बॅग. याचा शेप तुम्ही बघणार तर खालून नॅरो आणि वरून ब्रॉड, याला मम्मी शेप म्हणतात. आणि हे जे आहे हे तुमचे रेक्टँगल स्लीपिंग बॅग आहे. याचा ॲडव्हान्टेज आहे की हे स्लीपिंग बॅग पूर्ण ओपन होऊन जातं. तर स्लीपिंग बॅग पण आहे आणि स्लीपिंग मॅट पण आहे. आणि याची तुम्ही फोल्डिंग बघणार, सुरेश फोल्डिंग दिसतं, तर हे एकदम कॉम्पॅक्ट फोल्डिंग आहे की तुमचा कुठलाही बॅग असेल 10 लिटर 20 लिटर त्या लहान बॅगमध्ये पण हे येऊन जाईल. हे बघा, ही याची फोल्डिंग, हे एवढं लहान फोल्ड होतं. ओके, कोणतं हे वाला? येस, हा थोडा मोठा फोल्ड होणार. येस, हे +15 to +5 या टेम्परेचरमध्ये सांगेल. म्हणजे पूर्ण सह्याद्रीसाठी काही प्रॉब्लेम नाही, कुठेही यूज करू शकता तुम्ही. ओके, आणि रेंज काय त्यांची? हा वाला 1500 आहे आणि हा पण 1500, दोन्ही सेम प्राईस आहे. आणि ओके, हा तो वाला स्लीपिंग बॅग आहे रेक्टँगल. ओके. आणि मॅट असतात ना, मॅट? हा, स्लीपिंग मॅट्स आहे आपल्याकडे. हे बघा, हे फोम शीट मॅट्स आहे. हे पण फुल साईज 12 mm आहे थिकनेस. म्हणजे ते खाली जे पण काय असेल म्हणजे दगड वगैरे असेल तरीही तुमच्या बॉडीला इम्पॅक्ट करणार नाही. ओके. याची काय रेंज बोलला? 400. 400 ना? येस, 400. अजून आहेत का याच्यात प्रकार? हा, मॅटमध्ये अजून एक आहे इन्फ्लेटेबल वाली, सेल्फ इन्फ्लेटिंग. फोल्डेबल, एकदम कॉम्पॅक्ट आणि ही अशी ओपन होऊन जाईल. आणि यामध्ये तुम्ही हे पंप दिलं, हे तुम्ही इथून ओपन करणार, ऑटोमॅटिकली हवा भरायला सुरुवात झाली. हे तुम्ही प्रेस करणार तर हे पूर्ण इन्फ्लेट होऊन जाईल. पंप वगैरे काही गरज नाही यामध्ये. आणि यामध्ये हे पिलो दिलं आहे. ओके, पिलो पण आहे इकडे. हां, हे पिलो इथून इन्फ्लेट. आणि याची रेंज काय? ही 900. 900. ओके. कॅम्पिंग स्टोव ना? हां, हे कॅम्पिंग स्टोव आहे. हे पण कम्प्लिटली फोल्डेबल. आणि हा एक नवीन प्रकार आला, हा विंडप्रूफ स्टोव आहे. हे वारा वगैरे आला तरीही ती फ्लेम बुजणार नाही. इथे एक लावून दाखवतो. एक लगा. हा जो लोटस स्टोव आहे हा 900 रुपयाला आहे. आणि सिलेंडर जे आहे ते 150 रुपीजला एक आहे, 150 रुपयाला एक. 200. ते किती वेळ चालतं? एक सिलेंडर चालतं 1.5 तास 2 तास. 1.5-2 तास फुल फ्लेम? हां, ओके. बाकी स्टोवमध्ये आपण एक आहे, हा वाला 600ला आहे. एक याचा व्यतिरिक्त अजून एक मोठा हा एक सुटकेसवाला स्टोव आहे, तो 2500ला आहे. सुटकेस स्टोव ना? हा, कॅम्पर्स वगैरे यूज करतात. म्हणजे कार असेल तर फक्त कॅरी करू शकतो ना, बाईकवर पॉसिबल नाही? बाईकवर डिफिकल्ट असतं. याचं कॅम्पिंग साईट आहे किंवा फार्म हाऊस वगैरे आहे तर. आणि याच्यासाठी फ्युअल काय लागतं? ब्युटेन. LPG वर पण यूज करू शकता आणि ब्युटेनवर पण, दोन्ही ऑप्शन्स आहे. LPG पण यूज करू शकतो. यामध्ये कनेक्टर दिलं असते एक्स्ट्रा. याची काय रेंज आहे? 2500. या स्टोवसाठी कोणता ब्रँड आहे काय? हा, म्हणजे यामध्ये एक चांगला ब्रँड म्हणजे हे VSOM म्हणून एक ब्रँड आहे. हे ब्रँड म्हणजे एक ट्रस्टेड ब्रँड आहे. बाकी तर यामध्ये खूप सारी साधी क्वालिटीज आहे जे तुम्हाला Amazonला 300-400ला भेटेल, पण ते क्वालिटी प्रोडक्ट्स नाही. ते म्हणजे सगळे लिकेजचा प्रॉब्लेम किंवा म्हणजे आमच्याकडे पण आम्ही इम्पोर्ट केले होते पहिले, तर आमच्याकडे गुन्हे भरून भरून स्टोव्स आहेत जे काही कामाचे नाही. ओके. जे खराबच झाले. म्हणजे तुमच्याकडे द्यायला पाहिजे घ्यायला. म्हणजे कारण की Amazonवर जवळपास आहे ना 500ला स्टोव, असा स्टोव पण भेटतो आणि त्याचं फ्री सिलेंडर पण भेटतंय, बरोबर? पण ते घेऊन काय फायद्याचं नाही, बरोबर ना? काही म्हणजे 1-2 वेळा यूज करणार, त्यानंतर कुठे लीक वगैरे होतं, सगळं प्रॉब्लेम आहेच. म्हणजे आमच्याकडे तुम्हाला दाखवणार ना, ॲक्च्युअलमध्ये ना इथेच कुठे पूर्ण गुन्हे बनवून आमच्याकडे खराब स्टोव झाले. म्हणजे स्टोवमध्ये जर थोडाही डिफेक्ट असेल तर आम्ही त्याला सेल करत नाही. आम्ही त्याला साईडला काढून ठेवतो आणि म्हणजे हे आता भंगारमध्ये जाणार, कारण हे रिपेअर होत नाही, काही होत नाही याला. ओके. मग त्याची काय वॉरंटी असते का नाही? स्टोवची वॉरंटी नाही, पण काय असेल तर आपण इथे बघू शकतो, रिपेअर वगैरे ट्राय करू. म्हणजे तुमच्याकडे घेतला तर है ना? बरोबर. आपल्याला टेंटमध्ये जे लॅम्प लागतं ना, तर ते आज दाखव बरं.
आपल्याकडे टेंटचे लॅम्प्स पण आहे. एक तर हे बघा हे आहे, हां हे वन साईड चालू झालं, हे टू साईड तुमच्या यूजच्या हिशोबाने, आणि हे तुम्ही टेंट आतमध्ये हँग करू शकता. आणि याचं बेस्ट पार्ट आहे की सोलारने चार्ज होणार हां ऑटोमॅटिकली. तुम्ही याला उन्हामध्ये ठेवलं तर हे चार्ज होणार सुरुवात करणार. आता बघा ही लाईट चालू झाली, हां ही लाईट जी ना, ही लाईट इक्विव्हॅलंट आहे सोलारच्या. हां लाईट सुरू झाली आणि याला आपण इथे आणलं, हां लाईट बंद झाली. ओके. हां मग ते काय चार्ज होते का तिकडे? ऑटोमॅटिकली. ओके. हे काय रेंज आहे त्याची? हे 500 आहे. 500. अजून कोणते आहेत लॅम्प? एक हा आहे, हा पण सोलार प्लस बॅटरी दोन्ही आहे. हा बघा, वन मोड, हा सेकंड वाईट, हा थर्ड डिम वाईट आणि फोर्थ इमर्जन्सीसाठी. हा 600 आहे. हा पण हँग करू शकतात इझिली. आणि जर तुम्हाला मोठा टेंट आहे किंवा अशी जास्त लाईटची गरज आहे तर हा आहे, हा पण खूप मस्त आहे. हा याचा फर्स्ट मोड, हा खूप ब्राईट, सेकंड डिम, थर्ड डिम, फोर्थ ही टॉर्च. ओके. हे पण यूज करू शकतात. आणि फोर्थ हे SOS. आणि ते लँटर्न टाईप असतात ते म्हणजे जुन्या कंदील असायचे ना? हा तसं त्या पण type आहे, पण ते तेवढं इफेक्टिव्ह नाही. ते दिसायला चांगलं आहे हो. पण इफेक्टिव्ह नाही ते. आणि ओके. याचं मॅग्नेट. मॅग्नेट आहे. काय रेंज याची? आता आपण शूज जरा बघूया ट्रेकिंगसाठी लागणारे. शूजमध्ये पण आपल्याकडे भरपूर मॉडेल्स आहे. म्हणजे बघणार तर हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहे. हां हे सगळे वॉटरप्रूफ शूज आहे हाय अँकलमध्ये. हां हे पण तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये पण आपल्याकडे ते लो अँकल आहे, मिड अँकल आहे, हाय अँकल, सगळे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. काय रेंज काय त्यांची? हे इंटरनॅशनल ब्रँड्स 2500 ते 5000 पर्यंत आहे. ओके. आणि ते हे इंडियन ब्रँड्स आहे आपले सगळे, हां मेड इन इंडिया. ही रेंज 1300 पासून 2100 पर्यंत आहे. तुमचं कसं रिक्वायरमेंट आहे. आणि हे पण ट्रस्टेड शूज आहे, ट्रायड अँड टेस्टेड, काय प्रॉब्लेम नाही, अँटी स्किड आहे सगळे शूज. त्यांचं जसं बजेट असतं, सगळ्यांची लाईकिंग वेगळी असते, स्पेंडिंग पॉवर वेगळे, त्या हिशोबाने लोक घेतात. मग रायडिंगचे वेगळे असतात का कसे? हे नाही मल्टीपर्पज रायडिंग, बाईक रायडिंग असं आहे का? करू शकतात. येस, हे वाले पण यूज करू शकतात. ठीक आहे. छान. मित्रांनो, जयने आपल्याला नाश्ता मागवलेला आहे थोडा. समोसा गरम गरम. इकडे ऍक्च्युली आमच्याकडे समोसाची फॅक्टरी आहे. हां ते त्यांचं म्हणजे असं लार्ज प्रोडक्शन होतं समोसाचं, आणि टेस्ट वगैरे खूप मस्त आहे. हां ठीक आहे. सगळं ट्रेकिंगचे पॅन्ट्स आहे, जे ट्रेक्सवर जातात किंवा बाईक रायडिंगसाठी किंवा थंडीसाठी कोल्ड टेम्परेचर्समध्ये यूज करतात तसे पॅन्ट्स आहे. तुम्ही बघू शकता पॅन्ट्समध्ये आपल्याकडे खूप म्हणजे मोठी व्हरायटी. हे सगळं आपलं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे. तुम्ही बघू शकता की हे आपले कन्व्हर्टेबल पॅन्ट्स आहे. तुम्ही बघू शकता की यामध्ये हे फुल पॅन्ट आहे, आणि जर कुठे वॉटर क्रॉसिंग वगैरे असेल काय असेल तर तुम्ही याला शॉर्ट्स करू शकतात आणि ते वॉटर क्रॉसिंग कंप्लीट करू शकतात. किंवा तुम्हाला रात्री झोपायला शॉर्ट्समध्ये झोपायचं असेल आणि पूर्ण दिवस ट्रेक करायचं असेल तर दोन कपडे कॅरी करायची गरज नाही. ओके. हे तुमचे शॉर्ट्स कन्वर्ट झालं. आणि यामध्ये 1 2 3 4 आणि बॅक साईडला 1 5 टोटल 5 पॉकेट्स आहे, आणि सगळे झिपर पॉकेट्स आहे. ओके. आणि रेंज काय काय आहे? ही स्टार्टिंग आपली 1500 पासून आहे आणि 2300 पर्यंत रेंज आहे. सगळं वेगवेगळे पॅन्ट्स आहे. हे आपले रायडिंग पॅन्ट झाले, हे स्नो टेम्परेचरसाठी पॅन्ट झाले. ते बघू शकता की आतमध्ये फ्लीस आहे थंडीसाठी. ओके. थंडी लागणार नाही बरोबर? अजिबात नाही. -10 पर्यंत हे सगळं टेस्टेड आहे. तुम्ही बघू शकता की हे सगळं फोटोज आहे आपले गेअर्सचे. तुम्ही बघू शकता ते हा पण हे किलीमंजारोचा आहे. हा बघा, हा प्रशीलच आहे. हा पण किलीमंजारो, हा आपलीच पॅन्ट आहे ही पण. हे सगळं एव्हरेज बेस कॅम्प गोईचला जे पण हाय जे ट्रेक्स आहे सगळे झाले आपले हे प्रोडक्ट्स टेस्टेड आहे. म्हणजे हे कस्टमर्सही पाठवलं इन फॅक्ट, म्हणजे ते जातात आणि ते पाठवतात तर आपण इकडे प्रिंट करून लावतो. ओके. आणि जॅकेट्स? तर आपल्याकडे जॅकेट्सची पण खूप रेंज आहे. हे -5ची जॅकेट्स आहे. हे एल्ब्रस सिरीज आहे, -10 आहे. एकदम लाईट वेटेड सॉफ्ट फॅब्रिक. हाय अल्टिट्यूडसाठी हे यूज करू शकता तुम्ही. जे पण हिमालयन ट्रेक्स वगैरे प्लॅन करत आहे. सध्या आपल्या इकडे केदारकंठा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. आपले महाराष्ट्रातून खूप लोक जात आहेत, तर त्यांच्यासाठी हे सगळं परफेक्ट गेअर्स आहे. हे झाले. त्यानंतर हे जॅकेट्स आहे, हे टॅक्टिकल जॅकेट्स आहे. यामध्ये 8 पॉकेट डिझाईन आहे. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8. ओके. मल्टिपल पॉकेट्स आहे. रायडिंगसाठी पण यूज करतात, बाईक रायडिंगसाठी आणि ट्रेकिंगसाठी. रायडिंगसाठी पण यूज होतो ना याचा? ओके. तुम्ही असे लहान वस्तू बघणार तर आपल्याकडे तर खूप सारे ते स्टिक असतात ना आपल्या. हे हायकिंग पोल्स आहे. येस. हे हॅट आहे, ग्लव्स आहे, लहान डे पॅक्स असे. ही चेअर आहे फोल्डेबल, एवढी कॉम्पॅक्ट. ओके. तर आपल्याकडे असे खूप सारे प्रोडक्ट्स आहे. म्हणजे तुम्ही आपला स्टोर व्हिजिट करू शकता, किंवा तुम्ही जर राहायला कुठे लांब आहात तर तुम्ही आमच्या वेबसाईटने पण ऑर्डर करू शकता. आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे जेन्सन्स गेअर्स, आणि वेबसाईट आहे www.jensonsumbrella.com. तर तुम्ही वेबसाईटने पण ऑर्डर करू शकता सगळे प्रोडक्ट्स. ओके.
तर हे कुकिंगचे युटेन्सिल्स आहे आपल्याकडे, एकदम लाईट वेटेड आणि एकदम हे ब्लॅक पण होत नाही. आता बघा हे स्पंज, हे त्याचं लिड आहे, हे पोरिंग वेसल्स आहे आणि हे तुमचा एक पॅन झाला आणि एक हा युटेन्सिल झाला. तर हे पण कुकिंगसाठी यूज करतात. यामध्ये एक अजून एक मॉडेल आहे मोठावाला, त्यामध्ये ही केटल येते चहा वगैरे बनवायला, ज्यांना फोटोज वगैरे घ्यायचे आहेत तर त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. एकदम क्यूटची केटल आहे, हे यूज करू शकतात कुकिंगसाठी, कॅम्पिंगसाठी वगैरे. आणि याच्यात आपलं काय मॅगी वगैरे बनवू शकतो ना इकडे, सफिशियंटली मोठं आहे यामध्ये, हा ना. 3 मॅगी आरामशीर होईल. आणि हे पॅन आहे. काय सेटची प्राईस आहे? हा वाला सेट विथ केटल हे 2100 आहे, हा वाला सेट 1500 आहे. आपल्याकडे SOS किट, फॅन, वॉटर फिल्टर, खूप सारे असे टॉर्चेस, हेडलॅम्प्स, म्हणजे खूप सारे प्रोडक्ट्स आहे. म्हणजे जर तुम्ही पॉसिबल आहे तर स्टोर व्हिजिट करा. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स एकाच जागा तुम्हाला बघायला भेटणार. वॉटर बॉटल जसे म्हणजे खूप सारे, मोर दॅन 100 प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे ओव्हरऑल. आपल्याकडे पोलराइज सनग्लासेस आहे, असे बिनीज आहे कोल्ड टेम्परेचरसाठी. जे पण हिमालयाजमध्ये ट्रेकला जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे A to Z सगळे प्रोडक्ट्स आहेत, सगळे. बाकी ही ट्रेकिंग बॅग्सची रेंज आहे आपल्याकडे 10 लिटरपासून आपल्याकडे 105 लिटरपर्यंत असे पूर्ण रेंज. यामध्ये ड्राय बॅग्स पण आहे, वॉटरप्रूफ बॅग्स पण आहे, असे खूप सारे प्रोडक्ट्स यामध्ये पण अवेलेबल आहेत. आणि रेंज काय आहे ह्याची बॅगांची? हे 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि 4000 रुपयापर्यंत आपल्याकडे रेंज आहे जशी तुम्ही घेणार तशी. ओके. हे तुमच्याच इकडे मॅन्युफॅक्चर होतं का? येस, हे आपलेच प्रोडक्ट आहे. ओके. जेन्सन ॲडव्हेंचर गिअर्स, याची काय रेंज आहे या बॅगची? हे 1700 आहे. हे 3-in-1 बॅग आहे. हां, बॅकपॅक सारखं वापरू शकता तुम्ही. हां, हे बॅकपॅक झालं असं नॉर्मल, हे साईड बॅग झालं असं, हां. आणि हे तुमचं क्रॉस बॉडी बॅग झालं. तर हे 3-in-1 बॅग आहे. ज्यांना ट्रॅव्हलिंगसाठी, ट्रेकिंगसाठी यूज करायचं आहे तर ते यूज करू शकता. खूप मस्त आहे ही बॅग. हे आता नवीन लॉन्च झालं आहे, 10-15 दिवसच झाले. हेडलॅम्पमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ही एकदम म्हणजे पॉकेट फ्रेंडली प्राईसमध्ये ही 350 रुपयाला हेडलॅम्प आहे. बघू शकता याची पण ब्राईटनेस खूप आहे आणि हे सेन्सर बेस्ड पण आहे. सेन्सर आहे त्याला? येस, सेन्सर आहे. तुम्ही हँड वेवने याला चालू बंद करू शकता आणि नॉर्मल यूज करायचं आहे तर नॉर्मल पण यूज आहे. किती वेळ चालू शकते? ही 2.5-3 तास चालते. 2.5-3 तास काय? ओके. काय रेंज आहे तिची आत्ता जी दाखवली? 350. आणि ही एक आहे, ही अजून ब्राईट आहे, 350 लुमेन्स. हां. सेकंड मोड, थर्ड मोड आणि SOS इमर्जन्सीसाठी. हे पण हा पण सेन्सर आहे? येस. याची काय रेंज आहे? ही 850 आहे. 850. ओके. मित्रांनो, बेसिक टेंट आपण घेतोय हा, तर खूप छान कलर आहे बघा याचा पण. आणि याची रेंज काय? 1300 है ना? खूप छान. हा आपण परचेस करत आहोत आता. मित्रांनो, आपण एक टेंट घेतलेला आहे, बेसिक टेंट आहे, 1300 रुपयाचा. खूप छान कलर आहे आणि आपल्याला जयने एवढी मस्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप फ्रेंडली आहे हा. म्हणजे मी याचे व्हिडिओमध्ये बघून इकडे आलो आहे, पण याचा स्वभाव खूप छान आहे आणि खूप छान वाटलं. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. पण एवढं लांबून आले म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटलं की घनसोलीवरून स्पेशली टेंट्स घेण्यासाठी आले, चांगलं वाटलं सर. थँक्यू सो मच. ओके.